आज गंगा आरतीला जायचं होतं यार, पण एकटी कशी जाऊ? अरे हां, गावला विचारते. गंगेवर जाणार आहेस का? गंगेवर गाणार आहेस का? मी कशाला गंगेवर गाऊ? जाणार आहे का विचारायचं होतं हिला. अरे यार, डायरी बहुतेक गावकडे राहिली. मेसेज करून ठेवते. माझी डायरी तुझ्याकडे राहिली आहे. माझी डायरी तुझ्याकडे राहिली आहा. छान. कसलं गरम होतंय. थंडा ज्यूस हो जाए यार. ज्यूस पी के आते हैं. हिला विचारते. संध्याकाळ ज्यूस पियायला जायचं का? ना बघते जरा मी. हॅलो, अगं तुझा ना मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. पहिले तर तू देश मराठी कीबोर्ड डाउनलोड कर. ह्यात तू तुझ्या इंग्लिशमध्ये बोलून सुद्धा मराठीमध्ये टेक्स्ट टाईप करू शकते. म्हणजे कसं ना, जो मेसेज जायचा आहे तो बरोबर जातो. चल अजून सोपं करूयात. तुला ना फक्त बोलून सुद्धा मेसेज टाईप करता येणार आहे. म्हणजे फक्त ऑडिओ रेकॉर्ड करायचा, सेंड करायचा आणि झालं, डन. कीबोर्डवरती ना ब्लँक स्पेस पण आहे. अवघड शब्द आलाच तर तो तू टाईप करू शकते. पण तुझा टाईप करायचाच प्रॉब्लेम आहे तर तू ऑडिओच यूज कर. हां, परत जर तुझ्याकडून टायपिंग मिस्टेक झालं ना, तर गंगेवर गायला ना तयार राहतो. आता फोन ठेवून पहिले या लिंकवरती क्लिक कर आणि हे ॲप डाउनलोड कर. चल, बाय.